पाटील गेल्याला आलाय म्हणले. पाटील आले तर म्हणले ते तुम्हाला बोलिवलं. हां, लेकरू बाळ नव्हतं त्याला रे, ती गेला होता. मग तोच आल्या बाबा म्हणले. लोक बेंडबाजी आवाजवरती लावून गेले आणायला त्याला. घरी घेऊन आले. घरी घेऊन गावात आले. मग सगळ्या बाया ओवाळून ती गेल्या, रडायल्या पडायल्या. कोणी आल्यावरती आता लय दिवसांनी झाले गेलेला होता. मग बायकोला ते फळ दिलं खायला, ते टाकलं. मग त्यावेळेस तिनं सांगितलं होतं त्याला फळ देताना, ह्याच्यावर तुझी बायको गर्भोदर राहील. आणि ही गर्भोदर राहिल्याच्या नंतर तिच्या पुरुषतेच्या 9 महिने 9 दिवस झाल्यास तिनं बाळातीन होईल. आणि ती बाळातीन झाल्याच्या नंतर मी त्या टायमाला येईन, तेव्हा मोठ्या पावळ्याचा पाऊस पडेल, इजा कडकडा होत्याल, पाणी म्हणून पाणी पडेल. त्यावेळेस मी येणार. तेव्हा ओळख की जगदंबा आली. तेव्हा दह्या दुधाच्या आणि हळदी कुंकाच्या घागरी उलत बाबा म्हणले. हळदी कुंकाचं पाणी करून सडा मारायला म्हणजे सवाशीन बायाला, आणि दही दूध सांड म्हणले. तेव्हा समज की मी आले म्हणून. बरं म्हणलं. गेला की 9 महिने 9 दिवस झाले बायकोला. झालं 9 महिने 9 दिवस झाले की तिला 9 महिने 9 दिवस झाली बाळातीन. त्या दिवशी असा पाऊस जर पोट दुखायला का नाही, तर जेव्हा पाऊस जर वासरायला का नाही, इजा कडकडा व्हायला, आबाळ तर तुटून पडायचं. आबाळ आलं, किती बी पाऊस पडायला लागला, दणदणा पाऊस पडायला लागला. मग त्यावेळेस त्यांना ओळखीलं. आणि मोठी पोळी पडायला लागली, गारा पडायला लागल्या. म्हणले अरे गडे, म्हणजे आले जगदंबा म्हणले आता आपली. की लगेच त्यांना हळदी कुंकाच्या घागरी हळदी कुंकू भरल्या की लगेच हळदी कुंकू टाकतो. सवाशीन बाया बोलल्या की लगेच तिथून पायघड्या टाकल्या की लगेच आपलं ते सडा मारायला चालू केला त्यानं. हळदी कुंकाचा दह्याच्या घागरी उलतिल्या, दुधाच्या घागरी उलतिल्या. आली माझ्या घरी. आली, झाली सुखरूप बायको बाळातीन झाली. सगळा आनंद झाला. आता बारसं करायचं. पण कसं बारसं करायचं? आता गावगावच्याला आमंत्रण दिलं. बारसं आहे, या मुलगी झाली. त्या टायमाला सावित्रीचा जन्म झाला. बघा, नवसाच्या लेकराचा खूप वनवास असतो. गडी असो, नवसानं तर लेकरू मागूच नाही, आणि मागितलं तर त्याचा शेवटपर्यंत मर्जीपर्यंत त्याचा वनवास राहतो. नवसाचं लेकराचं मध्ये आई काय माय 12 नवसाचा माय म्हणतात ना, ती बरोबर आहे बघा. तर मग तिचं नाव सावित्री म्हणून नाव ठेवलं. आणि त्या मांगाच्या बाईला अडविले, तिला आधी बंगई टांगली, तिचे पाय धुतले. कुणामुळं तरी कसं चांगलं झालं म्हणून राजानं आभार मानलं, आणि त्या बाईचे पाय धुतले, तिला बंगई टांगली. तू एवढी जनावर अडवली, तुझ्यामुळे मी राग गेलो, माझं चांगलं झालं म्हणला. खुशी मायना. मग त्या टायमाला ही काय नाव ठेवावं, ती म्हणाली ती काय नाव ठेवावं, ती म्हणाली काय नाव ठेवावं. सगळ्या तिथं देवी आली, एक म्हातारीचं रूप घेऊन.